बिहारमधील मतदारांवर योजनांचा पाऊस पाडण्याचा मुद्दा, हा देखील मुद्दा। बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळतीये। जेडीयू 71 तर भाजप 70, एकदम बॅक टू बॅक नीलम। काटेकी टक्कर बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपमध्ये हे चित्र पाहिल्यावर 2020च्या निवडणुकीची आठवण होते, कारण 2010 माफ करा 2010च्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर जेडीयू 115 आणि भाजप 91 जागांवर होती। जेडीयू त्यावेळी 2010 मध्ये मोठा पक्ष ठरलेला होता, त्यामुळे या निवडणुकीतही काटेकी टक्कर जेडीयू आणि अर्थातच भाजपमध्ये एनडीएमध्येच ही काटेकी टक्कर पाहायला मिळते। भाजपनं जरी नितीश कुमार यांच्या संदर्भात कुठेतरी सावध भूमिका घेतली असली तरी देखील जेडीयू या ठिकाणी एक मोठा पक्ष ठरताना दिसतोय। आतापर्यंतच्या कलांमध्ये जर आपण पाहिलं तर जेडीयूचं वर्चस्व आहे। बिहारमधल्या एकूणच मतदारांवर योजनांचा जो पाऊस पडला गेला, मग ती योजना महिला रोजगार योजना असू दे, अंगणवाडीची योजना असू दे, पक्वानं बनवायला सुरुवात झालेली आहे। खुशी का माहोल बिहारमध्ये एनडीए आणि अर्थातच भाजप आणि जेडीयूमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। तिथं सगळ्यात आनंदाचं वातावरण आहे। मतचोरी आणि घुसखोरी हा मुद्दा सुद्धा बिहारच्या निवडणुकीत विशेषत्वानं गाजलेला होता। मतचोरीचा आरोप या ठिकाणी एनडीए कडून करण्यात आलेला होता। मग निवडणूक आयोगानं या सगळ्या मतदार याद्या बदलायला सुद्धा सुरुवात केली। तो मुद्दा विरोधकांकडून लावून देण्यात आला। विरोधकांचं असं म्हणणं होतं की या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना घुसखोरी करायची आहे आणि त्याच मुद्द्यावर मग 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या दरम्यान नीलम जर आपण पाहिलं एक महत्त्वाची बातमी समोर येताना दिसतेय। पाहूया ती महत्त्वाची बातमी काय आहे। बिहार संदर्भात एक महत्त्वाची अपडेट। बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपात काटेकी टक्कर। आतापर्यंतच्या कलांमध्ये या ठिकाणी जेडीयू आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। क्षणाक्षणाचा अपडेट आपण तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।